नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे। मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलंय का? जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। आज आपण अकबर बिरबल या अकबर बिरबलाच्या गोष्टीतल्या खजिन्यातून एक गोष्ट घेऊन आलेले। त्या गोष्टीचं नाव आहे शौर्याचा पुरावा। काय गोष्टीचं नाव आहे? शौर्याचा पुरावा। तर चला पाहूयात अकबर बिरबलाची ही गोष्ट। बादशाह अकबराचा दरबार भरला होता। तेवढ्यात द्वारपालाने येऊन सांगितले की बाहेर दोन राजपूत युवक आले आहेत, ते राजाला काही सांगू इच्छितात। अकबराने त्यांना दरबारात हजर करण्याची आज्ञा केली। ते दोन्ही युवक अगदी सदृढ पिळदार शरीर यष्टीचे होते। त्यांच्या हातात ढाल व तलवार होती। अकबराने त्यांना बोलण्याची परवानगी दिली। ते म्हणाले, आम्ही राजपूत आहोत। आमची तुम्हाला विनंती आहे की आम्हाला तुमच्या सैन्यात स्थान द्यावे। शौर्य व साहस दाखवता येईल अशी जबाबदारी सोपवावी। अकबराने त्यांना विचारले, मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? तुम्ही शूरवीर आहात याचे काही प्रमाण आम्हाला द्याल काय? दोघेही म्हणाले, पुरावा प्रमाण म्हणजे आम्हाला माहीतच नाही। आम्ही केवळ काम करणे एवढेच जाणतो। हे ऐकल्यावर बादशाचा रागाचा पारा चढला। तो संतापाने म्हणाला, तर मग तुम्ही शूरवीर नाही आहात मुळी। आपण मोठे वीर असल्याचा आव्हानात आहात, पण खरे शूर नाहीत। शूर असल्याच्या बाता मारणाऱ्यांसाठी हा दरबार नाही। बादशाचे आव्हानात्मक भाषण ऐकून त्या दोघांनी देवी भवानीचे स्मरण केले व आपल्या तलवारी बाहेर काढल्या। दोघांनीही बराच वेळ तलवारबाजीचे कसब दाखविले। दोघांच्याही तलवारीतून अक्षरशः ज्वाळा बाहेर पडत होत्या। दोघांपैकी कुणीच मागे हटत नाही असे दिसत होते। शेवटची चढाई करायची म्हणून दोघांनीही जय भवानीचा जयघोष केला। एकमेकांच्या मानेवर वार करण्यासाठी तलवारी सरसावल्या। उपस्थित मंडळी श्वास रोखून पाहत होती। पहिल्याने दुसऱ्याच्या मानेवर वार केला। तो पडण्याच्या बेतात असताना त्यानेही तसेच प्रत्युत्तर त्याला दिले। बादशाह जागेवर उठून धावला। मरताना ते दोघे म्हणाले, राजन, आम्ही जन्म मृत्यूमध्ये काहीच अंतर मानत नाही। तुम्ही पुरावा मागितला, वीरांकडे शौर्याचा कसला पुरावा मागता? आम्ही तर संधी मिळताच तलवारीच्या टोकाला मरण बांधून जगत असतो। अकबराला त्याच्या कृतीचा पश्चाताप झाला। त्याने त्या दोघांच्या कलेवराला कुर्निसात केला। तात्पर्य, शूरवीर कर्माने नंतर आधी वाणी, विचार व आचरणातून ओळखले जातात। तर अशा प्रकारे शौर्याचा पुरावा ही अकबर बिरबलाची गोष्ट तुम्हाला आवडली का? ही जर गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा, चॅनेलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।